महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलढाण्यातले शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती। आता यावर रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। यांच्यासमोर बसावं लागलं, कुटुंबियांनी देखील टीका मांडली। एफआयआर तर आता या सगळ्या आग्रहानंतर दाखल होईलच, मात्र अपेक्षित कारवाई होईल असं वाटतं का? एकूण ज्या पद्धतीने दाखल करण्यासाठी एवढे त्रास करून द्या। इथं तर 1.5 तास बसलोय। अजित दादांच्या बाबतीत एफआयआर व्हावा यासाठी गेले 3 महिने आम्ही झटतोय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 25 वर्ष या महाराष्ट्राचे मंत्री राहिलेले अजित दादा, एवढा मोठा बहुजनाचा नेता, त्यांच्यावर अन्याय झाला अशी आमच्यावर शंका आहे। मग एफआयआर घेणं हे त्यांची जबाबदारी आहे, पण तसं दादांच्या बाबतीत 3 महिने झालं। एफआयआर कर्नाटकाने ट्रान्सफर केला, पण अजून दुर्दैवाने इथं स्वीकारलं नाही। ते म्हणतात आम्ही तपास नाही करणार, आम्ही चौकशी करू। म्हणजे शब्दाचा खेळ तिथे आहे। ते इथं 1.5 तास बसलो, ठीक आहे। प्रेशर दिलं, काय केलं? पोलीस चुकीचे असं मी म्हणणार नाही। प्रेशर देणारा जो कुणी असेल, जर असेल तर एफआयआर नाही झाला तर राजकीय प्रेशर असल्याशिवाय हे पोलीस एफआयआर करणार नाही। जर एफआयआर झाला तर आम्ही तर अभिनंदन या पोलिसांचं त्या ठिकाणी करतोच। खरं तर आता संजय गायकवाड यांनी शिवसेना केली, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र जे नाव बदलायचं आहे त्याच्यावरती आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। काय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, पण पुस्तकाच्या नावाबद्दल आक्षेप कायम आहे। आता तुम्ही सांगा, कोश्यारी महामानवांबद्दल काय लेवलला जाऊन बोलले, त्यानंतर जे काही प्रवक्ते भाजपचे काय लेवलला जाऊन बोलले, तुकोबारायांबद्दल आणि माऊली महाराजांबद्दल काही बोंदुगिरी करणारे लोक काय लेवलला जाऊन बोलतात हे आपल्याला माहिती आहे। मग अशा पद्धतीने बोलून जायचं, मग 24 तासानंतर माफी मागायची। अरे पण तो ऑडिओ लोकात राहतो ना। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।